ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वाराबंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग तिची अदाही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली मागील भागात आपण पाहिलं या वरच्या मजल्यावरच्या सेक्रेटरी जोशींनी ऐकलं ना तर राडा होईल सगळा. ए जोश्या तू अरे जोशा तुझ्या आईच्या गावात पेढे वाटले रे मी. नको 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 पेढे नको. अरे कारण त्यांच्या आईला टाइप 2 डायबिटीस आहे. तू जो केप डिझाईन केलायस ना त्याचा वेट ह्याच्या इतकंच आहे. हे गळ्यात घालून तू चालू शकणार आहेस का? एक तो तुम लेट आते हो, ऊपर से मेरे डिजाइन रिजेक्ट करके मुझे ह्यूमिलिएट करते हो. मला माझ्या बॉसशी याबद्दल बोलावंच लागेल. फक्त मला नॉर्मली विचारायचं होतं की काव्या तू माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरफेअर करू नकोस काव्या. इथे आपण कलिग जाऊ ते लक्षात ठेव. नवीन पत्रिकेनुसार मला मंगळ आहे. आता अरे देवा. तुम्हाला नसेल ना मंगळ? नाही 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 नाहीये नाहीये. मग बरोबर आहे. आपलं लग्न नाही होऊ शकणार. आई आय एम सो सॉरी. चल आई माझा तर मूडच गेला आहे. हे इतके चांगले आहेत पण जर ह्यांच्याशी माझं लग्न होणार नसेल ना तर महिनाभर तरी मला मुलं बघायची इच्छा नाही. तू चल. नाही नाही तू चल प्लीज. चल 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 चल. काय आहे मिस्टर विनय, मी इकडे ओव्हर टाइम करून तुमच्यासाठी मुली शोधतेय आणि एवढी मोठी इन्फॉर्मेशन तुम्ही मला आत्ता देताय. आता तुमच्यासाठी मंगळ असलेल्याच मुली मला शोधाव्या लागतील. नाही हो मॅडम, मी खोटं बोललो. खोटं बोललात? आधी खोटं बोललात की आत्ता खोटं बोललात? म्हणजे आत्ता नाही, म्हणजे आधी. म्हणजे मला मंगळ आहे हे खोटं बोललो मी. का मिस्टर विनय, तुमची आणि मिस मेघनाची पेअर परफेक्ट होती. हो ते तुम्हाला कळतंय, मला कळतंय, पण त्यांना कुठे कळतंय? म्हणजे त्यांचा बॉयफ्रेंड आहे. खरं तर ही गोष्ट मेघनाने मला सांगायला हवी होती पण तुम्ही मला सांगताय. थँक्यू सो मच. तुमच्या जागी जर कोणी दुसरा मुलगा असता ना तर त्यांनी मला एखाद वेळी सांगितलंही नसतं. आणि हो, आता मी मेघनासाठी एकही मुलगा बघणार नाहीये. पण माझ्यासाठी मुलगी शोधा. हॅलो. मंडळाकडून पुरीचं काय झालं? हो त्यांनी 2 मुली सुचवल्या होत्या. हा मग भेटलं त्यांना? नाही भेटलो ना त्यांना. मग कोणला हो बोलला? एकीला पण नाही. नाही बोलला का? हॅलो हॅलो बाबा. बाबा आओ आओ काय करताय? आओ काय करताय?
काय झालं आई? काय करून राहिले ते? अरे ते फाशी लावून घेताय. त्याला सांग बाप गेला तुला म्हणा फासाव. विद्या बाबा अहो ऍक्च्युली एक मुलगी मला नाही म्हणाली आणि दुसरीला तू नाही म्हणला. माहित आलं ये बे माझ्या आता. अहो बाबा अहो तसं नाहीये. त्या दुसऱ्या मुलीचं कोणावर तरी प्रेम आहे. तिचे आई वडील जबरदस्ती तिच्या मागे लागून राहिले आणि त्या मुलीने मला भेटून सगळं खरं खरं सांगितलं आणि मला म्हणाली की मला नकार द्या म्हणजे मी माझ्या आई वडिलांना अजून थोडा वेळ थांबवू शकेन. दुसऱ्या कोणाच्या प्रेमाची वाट लावून स्वतःचा संसार कसा थाटायचा मला नाही पटत आहे. नाही ना बे चांगली केलीस तू. तेव्हा कोणाच्या मनाविरुद्ध काय करू नये बाबा. लग्नाच्या गाठी असतात त्या वरून बांधून आलेल्या असतात. जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. हो म्हणून नाही म्हणालो मी. नाही एकदम चांगलं केलंस. मला अभिमान आहे बे तुझा. हे बघ एकदम चांगली पोरगी गावल तुला. काळजी करू नको. हा पण ते मंडळाला सांग म्हणा मुलीचा शोध थांबवू नका. बर ठेवतो आता. हा ठेव ठेव ठेव. अरे ए काय करते? तुमची ही रोज रोजची नाटकं बघण्यापर्यंत मी जाते. याड लागलं काय तुला? आधी सुनेचं तोंड बघन मग जा. हा शेवटची बॅच संपली. सगळे स्टुडंट घरी गेले आणि आता मी पण चाललोय ही चावी. वा तुला कोणी मॅनर्स नाही शिकवले? म्हणजे आपला बॉस घरी गेल्याशिवाय आपण घरी जात नाही हे माहित नाहीये तुला? म्हणजे गेल्या 4 तासापासून हे इथून हललेली नाहीये. नॉट इवन बाथरूम ब्रेक्स. तुम मुझसे फ्लर्ट क्यों करते हो? आय थिंक यू आर एन अमेझिंग पर्सन आणि ऑटोमॅटिकलीच मी तुझ्याकडे अट्रॅक्ट होतो. और ये तो कोई गुनाह नहीं. You are not so bad, you see. See, I told you that. चलो अब मुझे लेट हो रहा है. मुझे जाना होगा. कल मिलेंगे. बिल्कुल. और ये अधूरा कॉन्वर्सेशन कल पूरा करेंगे. या बाय. सी यू सून. बाय. सेल्वी. सुमित मला ना मिस मेघनांबद्दल बरं वाटतं रे. पण ऍटलिस्ट त्यांना त्यांच्या बॉयफ्रेंड बरोबर लग्न तरी करता येईल. पण काय? पण त्यांना जर बॉयफ्रेंड नसता तर किती भारी झालं असतं ना. तू राघव घुसलाय तुझ्या डोक्यात त्याच्यासारखं बोलायला लागलायस तू. ते प्रेमात असलेल्या कपल बद्दल असा विचार करायला लाज नाही वाटत तुला? तुला काय माहिती रे प्रेमाबद्दल? नाही आणि कधी कधी अनअवेलेबल मुलींबद्दल पण फिलिंग्स येऊ शकतात. ओके राघव प्लीज सांग रे याला. तुला काय झालं? दमलेला दिसतोय. आज बऱ्याच दिवसांनी उशिरापर्यंत स्टुडिओवर थांबलाय. नाही मला माहितीये हा नक्कीच मुलीचा प्रॉब्लेम आहे. हो ना? काय रे राघव काय झालं? यार ही सेल्फी मारलो. आता काय केलं तिने? अजून काही केलं नाहीये पण कदाचित उद्या आम्ही डिनरसाठी भेटू शकतो. भारी रे. म्हणजे पटली? नाही रे अजून नाही. आज तिने पहिल्यांदाच माझ्याकडे बघून हसली. काही नाही. कुठलीही मुलगी बघितल्यानंतर पहिल्यांदा याचं हेच होतं. 15 दिवसात हा बोर होतो आणि मग काय नेक्स्ट. बरोबर ना? तसं नाहीये रे. ती जरा वेगळी. हा कानविंदे बोला. हो फाईल पाहिली मी.
अहो मुंबईच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हाच पाहिली. काळजी नका करू, डील फायनल झालंय. कोण? हा हा हा, सुमित भेटला ना मला. नाही नाही, त्याच्या एजन्सीत भेटला. आपल्या ऑफिसपासून जवळ आहे ते. कानविंदे, आणि योगायोग असा आहे की प्रमोशन मिळालंय त्याला. अहो ग्लोबल स्ट्रॅटेजिक हेड झालाय तो. नाही समजावलं मी त्याला, समजावलं. नाही नाही नाही, पण फारसा इंटरेस्टेड दिसला नाही तो. ओके, बोलतो, समजावतो मी त्याला. काय काय? नाही 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 कानविंदे, त्या खुर्चीत माझा मुलगाच बसेल. आणि दॅट इज फायनल. ओके. पण तिला बघितल्यावर ना वेगळंच काहीतरी वाटतं. गुड. म्हणजे प्रेमात पडलायस तर? तसं काही नाहीये. हा आई बोल. एक मिनिट. हा आई बोल. हा पुढे सांग ना, काय प्लॅन आहे? हॅलो. हा आई बोल. अभिनंदन. कशाबद्दल? तू जरी मला कळवलं नाहीस तरी मला कळलंय, तुला प्रमोशन मिळालंय ना? हा ते होय. नाही त्याचं एवढं काही नाही. काही असं कसं? माझ्यासाठी महत्वाचं आहे. हं आई, अजून प्रमोशन व्हायचंय. अरे पण आता जे काही मिळवलंयस ते स्वतःच्या हिमतीवरच मिळवलंयस ना? हो खरंय. पण आई तुला माहितीये ना, मला माझं स्वतःचं विश्व उभं करायचंय ग. मला खात्री आहे ते तू नक्की करशील. पण आजचं हे प्रमोशन निदान माझ्या बरोबर सेलिब्रेट तरी करशील? पण त्यासाठी घरी यावं लागेल. हो हो हो, मी लवकरच येतो. हा, गुड नाईट आई. काळजी घे. सगळं सुरू कधी होईल? म्हणजे नाही, पण मला माहितीये 15 दिवस मॅक्स. भेट लावतोस? तुम्ही लुझर्स लोकांनी भेट लावा. मी आता सेल्वीची स्वप्न बघणार. एक मिनिट. ओके चल रे. गुड नाईट. गुड नाईट. सेल्वी. हे सुमित, बरं झालं आपण बेट नाही लावली. आपण 2 सेकंदात हरलो असतो. हाँ सेल्वी, मुझे तुमसे मिलना है. सेल्वी. हाय, आपण मगाशीच तर भेटलो होतो. आणि जर एवढंच अर्जंट होतं तर मग मगाशीच बोलायचं होतं ना. काय झालं? रियली? तुम कुछ नहीं जानते? यू कॉस्ट मी माई जॉब राघव. यू कॉस्ट मी माई करियर. एक सेकंड. हे बघ, तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही. अगर तुम मुझे नए प्रोजेक्ट में नहीं लेना चाहते तो नहीं लेते. माझ्याजवळ भरपूर प्रोजेक्ट्स आहेत. हे बघ, तू काय बोलतेस हे मला खरंच कळत नाहीये. ऍक्च्युली मी हॅपी आहे की आपण दोघं भेटलो. गेट लॉस्ट. हॅलो, यू कॉल मी हियर.
ऑल राइट, मैं चली जाती हूँ। सेल्वी, सेल्वी थांब. सेल्वी, सेल्वी ऐक ना. सेल्वी, हे बघ, तुझा जॉब जाण्यासाठी मी जबाबदार नाहीये. ओह रियली? दिनेश ने कहा तुम्हारे नए प्रोजेक्ट से कंप्लेंट्स आ रही है, तो बताएंगे प्लीज मेरा नया प्रोजेक्ट कौन सा है? एक सेकेंड, मेरी दिनेश से अब तक बात भी नहीं हुई. खुद को डिफाइन मत करो राघव, मेरे फ्रेंडली बिहेवियर का कुछ ज्यादा ही फायदा ले रहे हो. ऐसा नहीं है सेल्वी. सेल्वी, हे बघ, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. मेरी समझ बहुत क्लियर है और मुझे पता नहीं मैंने तुम्हें क्यों बुलाया. राघव, तुम मुझे अच्छे लगने लगे थे. चलो अच्छा हुआ, देर आए दुरुस्त आए. सेल्वी, अरे वा, मला माहित नव्हतं. रोज सकाळची पूजा तू करतेस? हो, स्टुडिओ सुरू झाला तेव्हा तू पूजा करायचास, त्यानंतर मितेश करू लागला आणि आता ही सगळी जबाबदारी येऊन माझ्यावर. खरंच यार, उद्या तुझं लग्न झाल्यावरती माझं कसं होणार आहे तेच कळत नाही. एक मिनिट, लग्न झाल्यानंतर मी जॉब सोडणार नाहीये असं सांगितलंय मी, आठवतंय ना? हो, आठवतंय. गुड. पण लग्न झाल्यावरती गोष्टी बदलतात नाही? कुठपर्यंत आली आहे तयारी? तयारी काय, चालली आहे हळूहळू. आईने काही दागिने दिलेत बनवायला आणि आता साड्यांची खरेदी चालू झाली आहे. सही आहे. काही लागलं तर नक्की सांग, कारण लग्न म्हटलं की खूप खर्च असतो नाही? एक मिनिट, तुला कसं माहित आहे? तुझी अशी किती लग्न झाली आहेत? 5. तुला माहित नाही? राघव, हाय सुविधा. हाय. आज लवकर? तू काय राडा घालून ठेवलायस ना ते विचारायला आलो होतो. अरे पण मी काय केलंय? तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय की तूच माती खाल्ली आहेस म्हणून. त्या सेल्वीचा जॉब कसा गेला? तिचा जॉब गेला? अरे पण मी त्या दिनेशला सांगितलं होतं की फक्त या प्रोजेक्ट मधून काढ तिला. हितेश, पण का? का म्हणजे काय? किती त्रास देत होती तुला ती, आणि काल अख्खा दिवस तू रिहर्सल सोडून तिच्यासोबत बसला होतास. अरे वांग्या, मी तिच्या बरोबर बसलो होतो कारण मला बसायचं होतं. म्हणजे? अरे किती टॅलेंटेड मुलगी आहे ती, हल्ली असे डिझायनर्स नाही मिळत. उगीच काही सांगू नकोस. एकतर ती याला घास घालत नाही आणि तू उगाच तिला पटवण्याच्या मागे लागलाय. मुद्दा तो नाहीये. उगाच आपल्या मस्तीमध्ये कुणाचं नुकसान होता कामा नये. तिचा जॉब गेलाय मितेश. सॉरी, मी बोलतो दिनेशशी. गरज नाहीये. जेवढं केलंयस तेवढं खूप झालं. मी बघतो काय करायचं ते. सर, ही शॅम्पूच्या ॲडची प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. प्लीज चेक करा आणि आम्हाला मेल करा, म्हणजे शूट सुरू करू शकू आपण. पाहतो. बस ना. नाही, ॲक्च्युली थोडा बॅकलॉग राहिला आहे. 5 मिनिटं आहेत. ऑफकोर्स, बॉस आहात तुम्ही आमचे, तुमच्यासाठी आहेत 5 मिनिटं आमच्याकडे. सुमित करता 5 मिनिटं आहेत काव्या? काव्या, मी काल तुझ्याशी असं वागायला नको होतं. आय एम सॉरी. नाही, ओके. अधिकार आहे तुम्हाला, बॉस आहात तुम्ही आमचे. तुम्ही ओरडू शकता, फायर करू शकता, काही करू शकता तुम्ही. काव्या, मी ऑफिसमधल्या कामाबद्दल बोलत नाहीये, प्लीज. काव्या, माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या फक्त माझ्यापर्यंतच राहाव्यात असं मला वाटतं. त्या बाहेर कोणालाही कळू नयेत, त्याच्याबद्दल चर्चा होऊ नये म्हणून मी त्या कोणाही बरोबर शेअर करत नाही. तू ऐकतेस ना मी काय म्हणतोय ते?
हो सर बोला. काय लावलंय तू मगाचपासून सर सर? काव्या, माझा एक पास्ट आहे ज्याच्यामध्ये मला कोणालाही शिरू द्यायचं नाहीये आणि तू डायरेक्टली माझ्या वडिलांची. ओके ओके ओके. मी लहान असतानाच माझ्या आई वडिलांची भांडणं झालेली आहेत आणि त्या दिवसापासून आज तागायत माझा सगळा खर्च, माझ्या शिक्षणापासूनचा माझा सगळा खर्च हा माझ्या आईने केलेला आहे, माझ्या वडिलांची एकाही पैची मदत न घेता. आणि माझ्या वडिलांच्या मदतीशिवाय मी मोठा झालेला बघणं हे तिचं स्वप्न आहे आणि तिचं ते स्वप्न मी पूर्ण करणारच आहे. माझ्या आयुष्यातल्या ना छोट्यातल्या छोट्या गोष्टीत सुद्धा त्या माणसाचा संदर्भ जरी आला तर मी डिस्टर्ब होतो. माझ्या विश्वातल्या, माझ्या मित्र परिवारातल्या कोणीही त्यांच्याशी संबंध ठेवलेले मला चालणार नाहीत. म्हणून कदाचित त्या दिवशी रागाने तुझ्याशी बोललो. सॉरी. सुमित, तू ओरडलास म्हणून मी रागवली नाहीये रे. गेल्या एका वर्षापासून तुझ्या मनात काय घालमेल चालू आहे ना, ती जाणून घेण्यासाठी मी धडपड करत होते. बस. इतक्या जवळ असून सुद्धा तू मला काहीच शेअर करत नाही, काही सांगत नाहीस. याचा राग आहे फक्त. काव्या, मी जर तुझा नवरा असेन तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर शेअर करशील का? बालपण म्हणजे काय असतं ते मी कधीच अनुभवलेलं नाहीये काव्या. पण त्या दिवसापासून ते आज ताग आहे मी माझ्या आईच्या आयुष्यातली वडिलांची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करतो. सॉरी. डोंट बी. काव्या, माझ्या विश्वात फार कमी माणसं आहेत काव्या. मला त्यांना गमवायचं नाही. सो आय एम सॉरी. विल यू प्लीज फॉरगिव्ह मी? एका अटीवर. नेक्स्ट संडे फक्त तू आणि मी कुठेतरी फिरायला जायचं. जायचं की नाही? जाऊया. प्रॉमिस? प्रॉमिस.